आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळली आहे। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी नाही। दरड कोसळल्याने मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद, तर दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद करण्यात आलेला आहे। मुंबईवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द। मुंबईवरून बेंगलोरला जाणारी उड्डाण एक्सप्रेस गाडी पुण्यावरून बेंगलोरपर्यंतच धावणार आहे, तर पुण्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची देखील सूचना देण्यात आलेली आहे। घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द आहेत। ठाकूरवाडी ते मंकी हिल लूप केबिन दरड कोसळल्याची घटना आहे। इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत। कळंबोली परिसरातील फूड मॉल जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद आहे। कळंबोली वाहतूक पोलिसांचा निर्णय आहे। मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। लोणावळा घाट गेल्या 3 तासांपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे। वाहतूक बंद असल्याने वाहन चालकांची मोठी गर्दी झालेली आहे। वसई विरार नालासोपारामध्ये आज चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय। नालासोपारामध्ये ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पुणे नाशिक महामार्ग पाण्याखाली गेल्याने चाकणजवळील वाकी या ठिकाणी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे। हजारो वाहन चालक आणि चाकण एमआयडीसीकडे जाणारे कामगार हे अडकून पडलेत। महामार्गालगत असणारी दुकानं पाण्याखाली गेली आहेत। सततच्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील पौड रोड रस्त्यावरती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक मंदावली आहे। गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना प्रवास करण्याची वेळ आली आहे। पुण्यातील भोर महाड भोर मार्गावरील बरंद घाटात 4 ते 5 ठिकाणी दरड कोसळल्याने मोठी वाहतूक ठप्प झाली आहे। मुसळधार पावसामुळे माती, दगड आणि झाडं रस्त्यावरती आल्याने मार्ग बंद करण्यात आलाय। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मुंबईतील डबेवाल्यांची सेवा स्थगित राहणार आहे। वसई विरार परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक डबेवाल्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। अनेक रेल्वे स्थानकांवर देखील पाणी साचलेलं आहे। कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आज सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय। अंधेरी सबवे ही पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन आहे। काल रात्रीपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका उपनगरातील अनेक भागांना बसलाय। अंधेरीतील विरा देसाई रोडवरती आजही पाणी साचलंय। विरा देसाई रोडच्या दोन्ही बाजूंना पाणी साचल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईत रात्रभर जोरदार पावसाची हजेरी। 7 रस्ता परिसरामध्ये घरांची कौलं पडून मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या संपूर्ण भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। नदीच्या बाजूची चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेली आहे।